झी 24 तास एक पाऊल पुढे। चिपळूण साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून 25 एक नेते भाषण देणार आहेत, पण त्यांच्या भाषणाची उंची नकोय तर कामाची खोली हवी आहे, हेच यावरून दिसतंय। तरुणांमध्ये साहित्याची आवड निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न होणं गरजेचं असताना केवळ चमकोगिरी करणाऱ्या नेत्यांनी ग्राउंड रियालिटी समजून घेणं तितकंच आवश्यक आहे। साहित्य संमेलन ही कोणासाठी असतात? साहित्यिकांसाठी, वाचकांसाठी की नेत्यांसाठी? कारण संमेलनाच्या व्यासपीठावर इतके नेते येऊन भाषण देणार असतील तर त्यांनी वाचन संस्कृती वाढवण्यासाठी ग्राउंड लेवलवर काम करणंही तितकंच आवश्यक आहे। मराठी पुस्तकं मिळणारी दुकानं राज्यात मोठ्या संख्येनं सुरू व्हावीत यासाठी प्रयत्न होणं अपेक्षित आहे। राज्यात मराठी पुस्तकांची केवळ 80 ते 90 मोठी दुकानं आहेत। 19 जिल्ह्यात मराठी पुस्तकं मिळणारे एकही दुकान नाही। मुंबईत इंग्रजी पुस्तकांची 65 दुकानं आहेत, तर मराठी पुस्तकं मिळणारी केवळ 8 ते 9 दुकानच आहेत। विदर्भात केवळ 3 जिल्ह्यात मराठी पुस्तकं विकत मिळू शकतात। पश्चिम महाराष्ट्रात केवळ पुणे, कोल्हापूर, नगर आणि सोलापूर शहरात मराठी पुस्तकांची दुकानं आहेत। मराठवाडा, खानदेश आणि कोकणची स्थिती यापेक्षा वेगळी नाही। हे विदारक वास्तव बदलण्यासाठी काहीच प्रयत्न होताना दिसत नाहीयेत। आपापल्या मतदारसंघात पुस्तकालय आणि वाचनालय सुरू व्हावीत यासाठी या नेत्यांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे। आणखी काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत, मात्र वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची। झी 24 तास एक पाऊल पुढे।